सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये. आपण गेल्या मागच्या काही दिवसापासून नविद भक्तीची शृंखला चालू केलेली. प्रल्हाद महाराजांनी जेव्हा हिरण्यकश्यपूला सांगितलं की ह्या जगातलं सर्वश्रेष्ठ काय, त्यावेळेस प्रल्हाद महाराज म्हणतात, श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं पादसेवनम अर्चनं वंदनं दास्यं साख्यम आत्मनिवेदम इत अर्पित पुंसा भक्तीचे नवलक्षणम. हे जे भक्तीचे 9 लक्षण सांगितलेले आहे, त्याच्यामागे मागे आपण दास्य भक्ती बघितली. आज आपण पाहणार आहोत साख्य भक्ती, जे सखा किंवा मित्र. भगवंत गीतेमध्ये एके ठिकाणी म्हणतात की जर कोणाला शांती पाहिजे, सुख समाधान पाहिजे असेल तर शांतीचं सूत्र ह्या श्लोकामध्ये सांगतात भगवंत. ते म्हणतात, मागे म्हणण्याचा प्रयत्न, भोक्तानाम यज्ञा तपसा सर्वलोक महेश्वरम श्रुतं सर्वभूताना ज्ञात्ममां शांतिमुच्यते. या श्लोकामध्ये भगवंत एक शब्द खूप महत्त्वाचा उच्चारतात, श्रुतम सर्वभूताना. श्रुतम ह्या शब्दाचा अर्थ आहे मित्रवत किंवा सखा. भगवंत भले जीवात्म्याने किती जरी शरीर बदलले आणि तो बदलत राहतो त्याच्या कर्म आणि इच्छामुळे, पण परमात्मा भगवंत मित्र म्हणून प्रत्येकाच्या सोबत राहतात आणि म्हणजे परमात्मा रूपाने राहतात. पण भगवंत म्हणतात की जर जीवात्मा त्याला मनुष्य शरीर भेटलं आणि मनुष्य शरीर भेटल्यानंतर तो जर मला सखा मानायला लागला तर मी परमात्मा रूपाने त्याच्या प्रत्येक योनीमध्ये राहतो, पण जेव्हा तो मला मित्र म्हणून व्यवहार करतो माझ्याशी, तो साक्षात माझ्या वैकुंठ लोकामध्ये माझं त्याला सान्निध्य प्राप्त होते. म्हणून भगवंताला ह्या सुरदमपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं भगवंताला ही अपेक्षा आहे. मी तर सुरदम मानतो त्याला, पण त्याने मला सुरदम मानलं पाहिजे, मित्र म्हटलं पाहिजे, सखा म्हटलं पाहिजे. आणि म्हणून इथे जे भगवंत सखाचे 2 प्रकार आहेत. आता ह्या गीतेमध्ये जर पाहिलं गेलं तर भगवंत सुरदम सांगतात, पण श्रीमद भागवतम भक्तिरसमृद्ध सिंधूमध्ये सखाचे 2 प्रकार सांगतात. एक म्हणजे नित्य परिकर आणि दुसरं आहे साधना परिकर. म्हणजे आपण जे मोडतो ते साधना परिकरमध्ये मोडलं जातं. साधना म्हणजे काय? साधना करून साध्य प्राप्त करतो त्याला साधक असं म्हटलं जाते. तर आपण साधना करून साख्यरसामध्ये भगवंताशी ती भगवंताचा संग प्राप्त. आणि नित्य म्हणजे काय? इटर्नल असा शाश्वत काळापर्यंत भगवंत सोबत राहतात. आता याच्यामध्ये सुद्धा ह्या नित्य प्रकारामध्ये जर पाहायला गेलं तर 2 प्रकार बघतात. एक तर रागानुक भक्ती, म्हणजे स्वाभाविक त्यांचं प्रेम भगवंताच्या प्रती असतं. म्हणजे रागानुक भक्तीमध्ये जे सख्य भक्तीमध्ये रागानुक भक्तीमध्ये त्याच्यामध्ये 4 कॅटेगरी पडतात भक्तिरसमृद्ध सिंधूनुसार. पहिली जी कॅटेगरी मोडते ती बंधू. बंधू म्हणजे जसं ब्लड रिलेशन, आपण भावाला काय म्हणतो, आपला बंधू आहे. दुसरं आहे सखा. सखा म्हणजे मित्र, खूप म्हणजे भावापेक्षा सेकंडरी असतो, पण एकूण जसं भगवान कृष्ण द्रौपदीला काय म्हणतात, सखी. द्रौपदी म्हणत नाही, यन सुभद्राला सुद्धा सखी म्हणत नाहीत भगवंत. तिथं द्रौपदीसाठी स्पेशल सखी वापरतात. म्हणजे भगवंताला सुभद्रापेक्षा जास्त प्रेम कोणावर होतं? द्रौपदीवर. तिसरं आहे प्रिय सखा आणि चौथं आहे प्रिय नरम सखा. ही 4थी कॅटेगरी. आता जी बंधू कॅटेगरी आहे तर भगवंत याच्यामध्ये बंधू म्हणजे काय? संकटामध्ये धावून येणारा. हे कृष्णा करुणा सिंधू दीनबंधू जगतपते. म्हणजे दीनबंधू म्हणजे काय? दीनहीन लोक आहेत त्याचे तुम्ही बंधू आहात. म्हणजे आपण ह्या जगामध्ये जे दीनहीन आहेत त्यांसाठी भगवंत बंधू म्हणून येतात. आणि बंधू ह्या जगात असतातच, पण भक्तावर जेव्हा संकट येत आहेत त्या संकटाच्या वेळेस सुद्धा भगवंत बंधू म्हणून येतात. तर जसं उदाहरणार्थ इथं सांगतात की भगवंताने जेवढे काही राक्षस होते आणि गोपसखाला वाचवलं होतं, तर आचार्य म्हणतात की गोपसखाला का बरं वाचवलं? त्या गोपसखाने त्याच्यातले जी कॅटेगरी, पहिल्या कॅटेगरीचे गोपसखा होते ते बंधू सखामध्ये होते. तर भगवंताने त्यांच्या रक्षणासाठी असुरांचा वध केला. सगळेच गोपासकांसाठी केलं, पण बंधू विशेष करून भगवंताला संकटाच्या वेळेस धावून जो भक्त तळमळतेनं तीव्रतेनं जेव्हा पुकारतो तर भगवंत बंधू म्हणून येतात. की नाही, जसं आपला
एक साधारण मित्राला वेगळं आणि आपल्या रक्ताच्या नाताला पळून जाणं वेगळं असतं. जसं किती काही जरी म्हटलं तर हॉस्पिटलमध्ये मित्र आजारी पडल्यानंतर आणि भाऊ आजारी पडल्यानंतर फरक जाणवतोच आपल्याला. का? ते ब्लड रिलेशन एवढं त्याच्यामध्ये इनबिल्ट असतं. म्हणजे ती माया, ते प्रेम जेवढं मित्रावर यायला पाहिजे तेवढं येत नाही, जेवढं भावावर येते. तर आचार्य इथे सांगतात की जे बंधू आहे, भगवंत त्याला बंधू म्हणू शकतात आणि अशा बंधूशी भगवंत काय करतात? संबंध स्थापित करतात. पण इथे भगवंताचं वनवे, भक्ताचं वनवे नाही आहे. तर भक्ताचं वनवे कधी येईल? सखा कॅटेगरीमध्ये, जिथे भगवंताला कसं प्रसन्न करू मी, भगवंत कसे माझे मित्र आहे, सुहृदम आहेत. आणि मग इथे सखामध्ये भगवंत काय करतात? जे भक्त आहेत लीलामध्ये भगवंताचे साये बांधतात. जसं श्रीदामा, सुदामा, मधुमंगल आहे, पेदामाया, तो कृष्ण आहे. हे भगवंतासोबत मस्ती पण करतात, कुस्ती पण खेळतात. आणि एवढं असतं की तिथं भगवंताचं ऐश्वर चालत नाही. जसं गोवर्धन पर्वत उचलल्यानंतर सगळेजण कृष्ण म्हणतो, बघितलं मी गोवर्धन उचललं. तर भगवंत मधुमंगल म्हणतो, रोज मी तुला कुस्तीत हरवतो. ही तुझी ताकद थोडी आहे. रोज गोपींचं लोणी चोरून खातोस, दही चोरून खातो, त्यांची ताकद आहे. आणि दुसरं जी माझी ब्राह्मण शक्ती आहे, ह्या जगाला तारण्याची ताकद कोणा? ब्राह्मणामध्ये आहे. आणि ब्राह्मणामुळे तू गोवर्धन पर्वत उचलू शकला. तुला तर रोज मी कुस्तीमध्ये हरवतो. पाहिजे तर आता खेळू एकदा कुस्ती. बाकीची गोप सगळ्यामध्ये नको, आता नको, गोवर्धन याचा खाली. तर इथे साख्यरसामध्ये भगवंत आणि भक्त आहेत ना, तिथं ऐश्वर्य भावाचं काही व्हॅल्यू नाही. कारण भगवंत त्यांना ऐश्वर्य दाखवत नाही आणि भक्तसुद्धा ऐश्वर्य बघत नाही. दोघांचा एवढा घनिष्ठ संबंध असतो की तिथं ऐश्वर्य गौण असतं आणि भगवंताची इद्वत्ता सुद्धा चालत नाही. तिथं साख्यरसात असतो. म्हणून विशेष करून ह्या सख्यारसामध्ये जी वृंदादेवी आहे ती भगवंताच्या साख्यरसामध्ये मदत करते की भगवंत कसे आनंदी राहते आणि त्यांना त्या लीलेमध्ये कसा आनंद प्राप्त होईल, हाच त्याचा दृष्टिकोन असतो. म्हणून हे साख्यरस येतो. तिसरे प्रियसखा. प्रियसखा म्हणजे भगवंताला ह्या गोपसखामध्ये आणखीन आवडीचे काही गोपसखा असतात, म्हणजे त्यांच्या समन्वयाचे असतात. विशेष करून मधुमंगल आणि श्रीधामा आणि आदी गोलबॉल हे काय करतात? नेहमी भगवंताचे स्पर्धात्मक नाही का त्यांची चालत असते. म्हणजे ते जसं भगवंताला प्रलंबासुराचा वध करायचा होता, तो 2 पार्टी करण्यात आली, एक बलरामाची पार्टी आणि कृष्णाची पार्टी. जी पार्टी हरेल त्या पार्टीने काय करायचं? जिंकलेल्या पार्टीवर खांद्यावर घ्यायचं. तर बलरामजीची पार्टी जिंकली होती. बलरामजीच्या पार्टीला श्रीदामा, सुदामा होते आणि कृष्णाच्या पार्टीमध्ये कोण होता? प्रलंबासुर होता. आणि कृष्णाची पार्टी हरली. कशामुळं? रशी खेचमध्ये. आणि मग हरल्यानंतर प्रत्येकाने आता मधुमंगलनं आपलं श्रीदामानं काय केलं? भगवान कृष्णाला घेतलं. तो कृष्णानं मधुमंगल अशा सगळ्याला घेतलं. आणि जे प्रलंबासुर असुर होता त्याने कोणाला घेतलं? बलरामजीला घेतलं. आणि मग तिथे बलरामजीचा वध झाला. तर इथे यांची जी समानता आहे, समन्वयस्क आहे. विशेष करून धेनुकासुराचा वध करायचा होता, तर सगळ्या गोपसखांना वाटायचं की कृष्ण रोज रोज तू सगळ्यांना वध करतोस, आम्हाला एक दिवस आम्हाला का संधी देत नाही? त्यांच्या मनात होतं, ते बोलले नाही बरं. आणि मग धेनुकासुराचा वध करण्याला बलरामजीने पहिले सुरुवात केली, कृष्ण नंतर होते. पण सगळ्या श्रीदामा, सुदामा, तो कृष्ण, प्रत्येक जे गोपसखा होते, प्रिय गोपसखा, यांनी कृष्णासारखं सगळ्या असुराला मारलं. गोपसखामध्ये ताकद नव्हती, पण भगवंतानं पाहिलं की हे सखा मला एवढी प्रिय आहेत आणि जेवढा आनंद मी घेतो खेळण्यामध्ये तेवढाच आनंद ह्या गोपसखांना भेटला पाहिजे. आणि गोपसखांना वाटतंय की कृष्ण किती मोठं कार्य करतात, आम्ही का करू शकत नाही? म्हणजे ह्या दोघांमध्ये काय झालं? समन्वयाचं समांतर झाले आणि ते लीलाचं आदान प्रदान करतात. हे झालं प्रिय सखा. आणि तिसरं आहे प्रिय नरम सखा. म्हणजे याच्यामध्ये भगवंताच्या अंतरंग याच्यामध्ये मार्गदर्शन करतात. विशेष करून अर्जुन आणि उद्धव. अर्जुन भगवंतासोबत खाता पिता झोपायचा. येऊन भगवद्गीतेमध्ये जेव्हा भगवंताने विश्वरूप दाखवलं तर अर्जुन घाबरून गेला की अरे, मी तर तुम्हाला खातो पितो झोपायचं, मी साधारण तुम्हाला समजायचो, पण तुम्ही एवढे महान असताना हे मला माहीत नव्हतं. आणि घाबरून गेल्यानंतर ते प्रार्थना करतात की मला
हे ईश्वरूपाचं दर्शन नको, मला श्याम सुंदराचं दर्शन पाहिजे. आणि मग तिथे भगवंत काय करतात, अर्जुनासाठी देतात. आता हा एक प्रसंग. दुसरा प्रसंग असा आहे भागवतामध्ये, जेव्हा पांडव महाभारताचे युद्ध जिंकल्यानंतर रासयज्ञ करायचं आणि सगळ्याला पराजित करून आपल्या आधीन करून घेतलं होतं. एक व्यक्ती आधीन नव्हता, तो म्हणजे जरासंध. आणि मग जरासंधाला काय करायचं काय नाही करायचं चिंताग्रस्त. नारद मुनींनी सांगितलं की ते राजे आहेत ना, 20,800 राजे नाही का बंदिस्त आहेत आणि त्यांना मुक्तता करायची, तुम्ही काहीतरी योजना करा. तो भगवान कृष्ण कोणाकडे जातात, उद्धवला सांगतात, उद्धवकडे जातात आणि उद्धवला विचारतात की माझ्याकडे 2 काम आहेत. एक तर राजा युधिष्ठिरला राजपदावर बसवायचं आहे आणि त्यासाठी रासयज्ञ करायचं आहे. तर मी असं कोणतं कार्य केलं पाहिजे की त्यामुळं नाही का ते कार्य पण सफल झालं पाहिजे, पांडवांचं पण आणि माझं पण कार्य सफल झालं पाहिजे. तेव्हा उद्धवजी सांगतात की भगवंत तुम्ही एकच करा, मोठं युद्ध करण्याची गरज नाही, रक्तपान, तुम्ही 3 लोक जा. कुठं? याच्याकडे जरासंधकडे. आणि तिथे गेल्यानंतर तो मल्लयुद्धामध्ये तुम्ही भिक्षा मागा. ब्राह्मणाला नाही का जरासंध खूप मानतो, दान धर्म खूप करतो आणि त्या दान दक्षिणामध्ये तुम्ही काय करा, मल्लयुद्धाचं नाही का भिक्षा मागून घ्या. आणि जातात. गेल्यानंतर जरासंध बघतो की दिसायला तर हे क्षत्रियाचं शरीर दिसतंय, पण ब्राह्मणाचा वेश धारण केलाय, पण हरकत नाही, माझ्याकडे भिक्षा मागायलेत ना, मी देतो. आणि मग हे तिघं आल्यानंतर पहिले परिचय देतात आणि परिचय दिल्यानंतर म्हणतात काय पाहिजे, तर म्हणजे भिक्षा पाहिजे. त्यावेळेस जरासंध म्हणतो, अरे तू तर पळकुट आहे, युद्धातून 18 वेळा पळून गेलास, त्याच्याशी युद्ध करू. मग कृष्णाला त्याने काय केलं, निगेटिव्ह केलं. दुसरं अर्जुन म्हणतो, तू माझ्यापेक्षा वयाला लहान आहे, माझ्या समान वयाचं कोणी युद्ध करू शकेल तर भीम आहे. आणि उद्धवजीने हे सांगितलं होतं की तो तुमच्या दोघांशी करणार नाही, कारण तो तुम्हाला गिनतच नाही दोघांना, कारण तुम्ही दोघं समान वयाचे. पण भीमाला आपल्या समान दृष्टीनं बघतोय. आणि मग तिथे तर आचार्य म्हणतात की भगवंतापासून सगळं ज्ञान आलेलं आहे, सगळं काही त्यांच्यापासून, पण भगवंताने गायडन्स कोणाचं घेतलं, मदत कोणाची घेतली, तर ते प्रिय नरम सखा म्हणजे उद्धवजी काय करतात, भगवंत कोण म्हणजे उद्धव भगवंताला मार्गदर्शन करतात, गायडन्स करतात. आणि ह्या अंतरंग भाषेमध्ये आता याच्यामध्ये सखामध्ये जर पाहायला गेलं, जी साख्य भक्ती आहे याच्यामध्ये सुग्रीव पण येतो रामायणामध्ये. आता साख्य भक्तांमध्ये त्याच्यात कर्म मिश्रित पण असू शकेल, भोग, जसं सुग्रीव भोग गेला असं, पण तरी भगवंत सोडत नाही बरं. त्या भक्तांमध्ये दोष जरी असेल तरी हरकत नाही, इंद्रतृप्तीमध्ये फसलाय, पुन्हा येशील. सुग्रीव येतो. दुसरं कोण आहे, अर्जुन येतो. अर्जुन हा भगवंत. तिसरं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे सखामध्ये सुदामाचं निस्वार्थपणे साख्य भक्ती होती. कारण का, दोघंही गुरुकुलमध्ये होते, उज्जैनमध्ये सांदीपुनीच्या आश्रमामध्ये, आणि सोबत त्यांनी गुरूंची सेवा केलेली. तेव्हापासून त्या दोघांचा स्नेह होता. नंतर भगवान कृष्ण द्वारकाधीश झाले, सुदाम नाही का त्याच्या नगरीमध्ये गेला आणि मग पत्नीने सांगितलं जा बाबा. आचार्य म्हणतात की सुदाम जो होता सगळ्या मित्रांमध्ये भगवंताकडे अनपेक्ष भावाने गेल्यानंतर भगवंताने त्याला सगळं दिलं आणि भगवंत स्वतः बाकीच्या सखापेक्षा सुदामावर जास्त प्रेम करू लागले. कारण की याला भौतिक जगाचं काहीच नव्हतं, पण सगळ्यात मोठं धन मी देतोय, माझं धन, म्हणजे भौतिक ऐश्वर्य देण्यापेक्षा माझं धन देतो. म्हणून इथे सखा जो आपण निवडतोय, ह्या जगामध्ये एकमेव सखा बनण्याचं कोणी जर असेल ते भगवान कृष्ण आहेत. ह्या जगातला बाकी कोण आहे, बाकीचे जे सखा आहेत, मित्र आहेत, ते कामापुरते असतात. जोपर्यंत काम आहे तोपर्यंत हे काम संपलं. जसं आपल्या कॉलेजचे शाळेचे मित्र वेगळे असतात, पुन्हा दुसऱ्या शाळेतले वेगळे असतात, कॉलेजचे वेगळे असतात, कंपनीचे वेगळे असतात. जसं जसं तुम्ही वर्क तुमचा बदलत राहतो त्या ठिकाणी तुमचं काय होतंय, मित्र बदलत राहतात. लग्न झाल्यानंतर तर सगळेच मित्र निघून जातात, म्हणजे त्यांचा संपर्कच राहत नाही. कारण आपण आपल्या संसारामध्ये ते एवढे तल्लीन असतात की ते भेटले तरी कोणाकाला बोलत नाही. म्हणजे आणि शास्त्रामध्ये सांगतात सगळ्यात चांगला मित्र एका पुरुषाचा कोण असेल तर त्याची पत्नी आहे, आणि पत्नीचा चांगला मित्र कोण असेल, मित्र असेल तिचा पती आहे, असं शास्त्र म्हणतंय. पण आपल्याला इथं भक्तीच्या तत्वातून जर पाहायला गेलं तर इथे जे भौतिकवादाचा मित्र आहे, जसं उदाहरण घ्यायचं असेल द्रुपद महाराज आणि कोण, द्रोणाचार्य, हे लहानपणी एकत्र होते. आणि द्रुपदनं काय सांगितलं, मी जेव्हा मोठा होईल माझं राज्य भेटेल तर मी अर्ध राज्य देतो. भावनेच्या पोटी तो काय केला, म्हणून गेला. पण द्रोणाचार्याला पण अपेक्षा नव्हती,
पण खूप दिवसानं पाहिले एक दिवस जो अश्वत्थामा होता तो रोज त्याची आई नाही का पिठामध्ये पाणी ओतून त्याला दूध प्या करून द्यायची. एक दिवस गेल्यानंतर मित्राच्या घरचं दूध प्याल्यानंतर त्याला वाटलं की माझी आई जी दूध देते आणि या दुधामध्ये वेगळं आहे. त्याने विचारलं, ते म्हणे गाईचं दूध आहे ओरिजिनल, मला भेटते ते कोणतं असेल. मग घरी जातो आणि विचारतो. आई म्हणते आपण एवढे गरीब आहेत की आपल्याकडे दूध नाही आहे, मी तुला पिठामध्ये पाणी देऊन ते देते. त्यावेळेस जी कृपी आहे याची पत्नी द्रोणाचार्यांची, ती म्हणते अहो तुम्ही तुमच्या मित्राकडे जाऊन एखादी गाय तर मागून घ्या याला दूध पाहायला. तेव्हा जातात ते आणि दिल्यानंतर ओळख देतात, परिचय देतात. ते म्हणतात अरे मित्रता असते ना ही आपले समान वयांची असते. तू कुठं एक भिकारी, मी कुठं श्रीमंत, आणि आपल्या दोघांमध्ये पुढं साम्य होऊ शकतं का? तुला काही पाहिजे असेल तर मी असं तुला देऊ शकतो. त्यावेळेस त्यांनी झालेल्या सगळ्या घटनेचं वर्णन केलं. पण द्रुपदला एवढा अहंकार होता, अभिमान होता, धुटकारला, आणि तीच गोष्ट द्रोणाचार्याला खटकली. आणि खटकल्यानंतर त्यांनी ते ब्राह्मणाचा व्यवसाय सोडून, ब्राह्मणाची भिक्षिक सोडून कुठे गेले? हस्तिनापूरला गेले. हस्तिनापूरमध्ये 2 जाण्याचे कारण होते. एक पहिलं कारण म्हणजे माझा उदरनिर्वाहासाठी मला जे दारिद्र्यपणा येतो, जर मी राजांची जर सेवा स्वीकारली तर मला धन ऐश्वर्य भेटेल. आणि दुसरं माझं जे सान्निध्य होतं, माझ्या मनामध्ये जे ध्येय होतं की ह्या शिष्यांना मी शिकवेन आणि एक दिवस हे गुरुदक्षिणा जेव्हा मागतील तर मी द्रुपदला हारून त्याच्यातला अर्थराज्य होऊन माझी मैत्री ती काय करेल? स्थापित करेल. तर इथली जी मित्रता आहे ती स्वार्थावर आधारित असते, पण भगवंताची जी मित्रता असते ती स्वार्थावर आधारित नसून ती कशावर आधारित आहे? प्रेमावर आधारित आहे. जेवढं तुम्ही त्यांना प्रेमाने व्यवहार करता तेवढेच ते तुमच्याशी प्रेमाने व्यवहार करतील. म्हणून हे साखे होते. जसं तुम्ही नरसिंह मेहता ऐकले असेल, ते भगवंताला मित्रवत समजायचे. माझे ठाकूरजी बनवून घेते ना असं तसं, कारण त्यांचा भाव तसा होता. काही भक्त दास्य भावामध्ये ज्याच्या ज्या स्तरामध्ये आहे त्या स्तरावर तो संबंध स्थापित करतो. म्हणून आपण या साख्य भक्तीमध्ये जे प्रामाणिक सेवा करणे आणि भगवंताचा निधी संबंध स्थापित करणे, त्याच्यातून पुढे भगवंत आपल्याशी करतात. जसं गोपनीय भक्त असतात भगवंताच्या साख्य रसामध्ये, आणि याच्यामध्ये चांगला जर साख्य रस असेल, आता हनुमानजी दाशरथाचे भक्तीचं उदाहरण सांगतात, पण आचार्य सांगतात की नाही, हनुमानजी साख्यरसाच्या भक्तीमध्ये येतात. कसं की साख्यरस कसं, भगवंताची सेवा मला कशी करा. एकदा रामायणमध्ये प्रसंग येतो की लंकेचे युद्ध झाले, सगळे भगवान रामचंद्राचा राज्याभिषेक होतो, झाल्यानंतर सगळं होतंय. त्यावेळेस सीतामाई एक मीटिंग घेते. त्याच्यामध्ये लक्ष्मणजी येतात, शत्रुघ्न येतो, भरत येतो, सगळेजण येतात. म्हणतात की हनुमानजीला एकच सेवा द्यायची नाही, सगळ्या सेवा वाटून घ्यायच्या, कारण सगळ्या सेवा कोण करतं? हनुमानजी करतात. आपण एक सुद्धा सेवा ठेवायची नाही. आणि मग सगळ्यांना सेवा दिल्यानंतर हनुमानजी आले, बघतात की एकच सेवा मला ठेवली नाही, सगळ्यांना वाटून गेले. मग सीतामाई, मग हनुमानजी सीतामाई म्हटले की बघा पुत्र हनुमानजी, तुम्हाला एक सेवासुद्धा नाही. नाही म्हटलं, हनुमानजीचा चेहरा लटकला. पण हनुमानजी उठता ना, ते म्हणले आता सेवा नाही, आता तू तुझं काहीतरी कार्य कर. नाही म्हणजे सीतामाई एक सेवा ठेवलेली, म्हणजे कोणती? सीतामाईला बी प्रश्न पडला की एक सुद्धा सेवा मी ठेवली नाही, अशी कोणती सेवा की हनुमानजीने निवडलेली? ते म्हणतात जेव्हा भगवंत झोपेतून उठतात ना, तर चुटकी मारायला कोण भेटेल ना, भगवंताला तेवढा त्रास नको व्हायला, ती चुटकी देण्यासाठी मी थांबलो, ती सेवा माझी. आणि म्हणून भगवंताचं मी दर्शन इथं घेतोय. म्हणजे इथं काय करतात की जो साख्य रसात असतो तो भगवंताच्या प्रसन्नासाठी कार्य करतो, आणि भगवंत सुद्धा तेवढं धावून त्या भक्ताशी येतात. आणि एकदा, आता ही तुम्ही लोककथामध्ये किंवा फेमस कथा ऐकली असेल बऱ्याच वेळा, की एकदा भगवंत डायरी चाळत होते. सगळ्या भक्ताचे नाव बघून हनुमानजी बघतात की सगळ्या भक्ताचे नाव घेतात, आणि शेवटी सगळं झाल्यानंतर बघतात की अरे माझं नाव कुठंच नाही त्या डायरीमध्ये. हनुमानजीच्या चेहरा लटकून जातो, अरे बापरे माझं नाव नाही, मी भक्तीमध्ये कुठं कमी तर पडलो नाही. तर त्यावेळेस भगवंत बघतात हनुमानजी आणि दुसरी डायरी काढतात, आणि दुसऱ्या एक डायरीमध्ये बघतात की त्याचं नाव आहे. हनुमानजीला राहत नाही, म्हणजे भगवंता ह्या डायरीत त्या डायरीचा काय फरक आहे? तेव्हा भगवंत म्हणतात की जी डायरी पहिल्यांदा वाचली त्या डायरीमध्ये जे भक्त माझं स्मरण करतात त्यांची डायरी ही आहे. आणि ही डायरी काय, मी ज्या भक्ताचं स्मरण करतो
त्या भक्तांचं नाव ह्या डायरीमध्ये असतं. म्हणजे भक्त जे स्मरण करतो ते मोठ्या डायरीमध्ये, आणि मी ज्याचं स्मरण करतो ते छोट्या डायरीमध्ये, जे सिलेक्टेड आहेत. तर याला म्हणतात साख्यरसाची भक्ती. म्हणून इथे आचार्य सांगतात की प्रत्येक व्यक्तीनं आपल्या जीवनामध्ये साख्यरस प्राप्त करायचा असेल तर त्यांना ती सेवा केली पाहिजे आणि भगवंताचा विश्वास संपादन केला पाहिजे. हे साख्यरस. म्हणून इथे आचार्य सांगतात की याच्यामध्ये एक गोपनीय भाव पण असतो. जसं शास्त्रामध्ये साख्यरसामध्ये गोपनीय भाव म्हणजे काय, कैकेयीने जर पाहिलं तर रामायण वाचल्यानंतर पहिले तिला कलंक लागलेलं की कैकेयीमुळं सगळं घडलेलं. पण ती भगवंताच्या लीलेमध्ये रस साधन वाढवण्यासाठी आणि आणखीन विस्तृत करण्यासाठी तिने नकारात्मक भूमिका घेतली. भलेही सगळ्या जगाने तिला त्यागलं, पण जेव्हा भगवंत आल्यानंतर कौशल्याच्या पाया पडली नाही, सुमंत्राच्या पाया पडली नाही, सुमित्राच्या पहिले कोणाच्या पडले, कैकेयीच्या पडले. कारण भगवंताने हे पाहिलं की कैकेयीने जे काम केले ते बाकी कौशल्य आणि सुमित्रा पण करू शकले नसते. म्हणून भगवंत साख्यरसामध्ये साखी, आता हे सखी जी आहे, साख्य आहे, तो द्रौपदीला सुद्धा कारण बनवलं का अपमान केला असं सभामध्ये जेव्हा हे अपमान करे, ही अपमान एकमेव पचवण्याची शक्ती कोणा, द्रौपदीचे. आणि हिच्यामुळं जे पापी दुराचारी लोक आहेत, अधार्मिक लोक आहेत, त्यांचा मला वध करतायत. तर भगवंत काय करतात, आपल्या सख्यरसाच्या भक्तांना एक निमित्त मात्र करतात आणि त्यांच्या आधारावर त्या जे अधर्मी लोक आहेत त्यांचा संहार करण्याचं काम भगवंत करतात. म्हणून इथं कैकेयीच. आणि दुसरं भीष्मदेव सुद्धा ह्या गोपनीय रसामध्ये येतात. भले आता जर भीष्मदेव भगवान विष्णूंचे अनन्य भक्त होते, या साईडला आले असते तर कौरव लढलेच नसते. पण भगवंताची इच्छा जाणली आणि कौरवाच्या बाजूनं काय केलं, त्यांनी युद्ध जिंकलं आणि जे अधर्मी लोक त्यांचा संहार केला. म्हणून इथे हे सखा कॅटेगरीमध्ये मोडतात. आता मित्राचे 3 प्रकार मोडतात शास्त्रानुसार. एक म्हणजे मित्र, बंधू आणि श्रोत. म्हणजे मित्र म्हणजे काय, जे काळानुसार बंधू आणि सुहृदमचं आपण गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. आणि भागवतामध्ये भगवंत गीता बंधूबद्दल आणि मित्राबद्दल बोलतात. तर याच्यामध्ये मित्र ह्या शब्दाचा अर्थ पहिलं म्हणजे 3 गोष्टी असतात मित्रामध्ये. जर गीतेच्या माझ्या तिसऱ्या का चौथ्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, प्रपात तात्पर्यात लिहितात की भगवंताचा आणि अर्जुनाचा संबंध कसा होता, फिलॉसॉफर, गायडन्स आणि फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गायडन्स. म्हणजे भगवंताला अर्जुनाने काय केलं, मित्र मानलं. आता मित्र मानल्यानंतर काय झालं, त्याला मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन करण्यासाठी काय दिलं, तत्वज्ञान दिलं. तर मित्र म्हणजे 3 कॅटेगरीमध्ये मोडलं पाहिजे. त्याने मित्र समजला पाहिजे, फिलॉसॉफर असला पाहिजे तो मित्र कसा असला पाहिजे, फिलॉसॉफर म्हणजे तत्वज्ञानी असला पाहिजे. आणि ते तत्वज्ञान असल्यानंतर त्याने व्यावहारिक जीवनात कसं पालन केलं पाहिजे, त्यासाठी काय केलं पाहिजे, गायडन्स केलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे. हे जेव्हा ट्रायंगलमध्ये तो राहतो, भगवान कृष्णाचा अर्जुनाचा मित्रवत होते. म्हणजे भगवंताने काय केलं, मित्र मांडला, कार्पण्य दोषो पहता स्वभावा, तोपर्यंत भगवंत काहीच बोलू नये. पण जेव्हा गुरु शिष्य झाल्यानंतर त्याच्या हितचिंतकासाठी काय केलं, फिलॉसॉफर बनले आणि गीता दिली. बरं, नुसते फिलॉसॉफी दिली नाही, तसं कसं प्रॅक्टिकली करायचं, तर पत्रम पुष्पम फलम तोयम असं प्रॅक्टिकली पण दिलेलं आहे. तर हे आपण जेव्हा समाजामध्ये किंवा नाट्यसंवादामध्ये राहतो, तर आपण ज्यांना मित्र मानतो तर त्यांच्याकडे 2 क्वालिटी आहेत का, तत्वज्ञान आणि गायडन्स कर. चुकीच्या वेळेस चुकीचं मानणारा आणि चांगलं झाल्यानंतर ॲप्रिशिएट करणारा. ते भावनिक तत्वावर नसलं पाहिजे, तर कशाच्या आधारावर असलं पाहिजे, तत्वाच्या आधारावर असेल तर ते मित्रवत लॉंग टाईम टिकतात. आजकालचे जे मित्र आहेत ना कॉलेजमधले, वडापावचे मित्र असतात, माहिती आहे, वडापाव मित्र. आज मी तुला वडापाव घातला, उद्या तुम्हाला खाऊ घाल. समोसा तुला खाऊ घालतो, आज मी तुला पाचतो, तुम्हाला पाच. हे मित्र नाही. हे काय, तू माझी खाजव, मी तुझी खाजवतो, याला मित्र म्हणणार. मित्र म्हणजे भगवंत म्हणतात की फिलॉसॉफर आणि गायडन्स करणारा पाहिजे, तरच ते होते. आणि याच्यामध्ये 5 रस असतात. विशेष करून जे बलराम जे ते 5ही रसामध्ये मोडल्या जातात. तर ह्या मित्रमदामध्ये जर पाहिलं गेलं तर 4 गोष्टी असल्या पाहिजे. एक मैत्री, समान वयाच्या. तर म्हणतात की जे वरिष्ठ असतात त्यांना आदर दिला पाहिजे, जे समान वयाचे असतात त्यांच्याशी मित्रता केली पाहिजे, आणि जे आपल्यापेक्षा छोटे आहेत त्यांच्यावर काय केली पाहिजे, दया केली पाहिजे. हे मित्रवत असलं. दुसरं विश्वास. मित्रामध्ये पहिली कॅटेगरी म्हणजे विश्वास पाहिजे.
एवढा विश्वास पाहिजे. तो विश्वास कशावर? स्वार्थापासून निस्वार्थाकडे जातात तेव्हा तो विश्वास संपादन. ज्या मैत्रीणमध्ये स्वार्थ असेल तो विश्वास कधी संपादन होणार नाही. तर स्वार्थाकडून कुठं जायचं तुम्हाला? निस्वार्थाकडे गेल्यानंतर तेव्हा ते होऊ शकतो. दुसरं, त्या मित्रतामध्ये सेवाभाव पाहिजे. आता हे सगळे तत्व कोणाबद्दल? भौतिक संसाराबद्दल पण लागू होतात आणि दुसरं भगवंताशी सुद्धा होतात. तुम्ही भगवंताला मित्र म्हटला तर तुम्हाला भगवंताबद्दल विश्वास पाहिजे. हां, पण तिथं भगवंताची भक्ती करताना जर तुमचा स्वार्थ असेल तर नाही होणार. पण तुमचा निस्वार्थ असेल तर भगवंत तुमच्याशी आदान-प्रदान करतात. दुसरं सेवाभाव असला पाहिजे. आता भगवंताला मित्र म्हटलाय तर गोपसखांनीच ते उड्याच मारल्या का? नाही. तर भगवंत दशमस्कंदामध्ये भगवंत दुपारा जर झोपले तर काही गोपसखा पाय दाबायचे, कोणी पळसाच्या पाण्याने हवा करायचे, काही पुन्हा व्यंजन चांगले चांगले व्यंजन भगवंताला अर्पण करायचे. आता ते उष्टे अर्पण करायचे. आपण तेवढ्या स्तरावर नाही. आपल्याकडे जे बेस्ट असेल ते भगवंताला अर्पण केलं पाहिजे. दुसरं, जे काही चांगले चांगले पदार्थ, चांगले चांगले कपडे आणले किंवा तुमच्याकडे बेस्ट क्वालिटीचं जे काही असेल ते भगवंताला मित्र म्हणून काय केलं. जसं आता आम्ही शाळेत कॉलेजमध्ये आल्यानंतर वडापाव खायचो. कसं खायचं? एक वडापाव घातला की त्याचे 3 तुकडे करायचे. कसे 3 तुकडे? की त्या, आणि मग तीन तुकडे खायचे. भाकर आणली तर 3 जणांना खायची, पोळी खाल्ली 3. म्हणजे तिथं काय झालं? ते प्रेम वाढतंय. आजकाल कंपन्यामध्ये सुद्धा काय करतात? पार्टी देतात. कशामुळे पार्टी देतात? की मित्रत्व वाढवतात आणि मग काम करून घेतात. तसंच भक्तांमध्ये पण सुद्धा ती मित्रता आहे. कोणता उपदेशामृतचा पहिला श्लोक? हां, काय सांगा? कोणता श्लोक? फेमस श्लोक आहे ना. ददाती प्रण ग्रंथे गुह्यम आख्येती पृचिते भोंगते भोजयचैव षड्वीर भक्ती प्रसिद्धी. म्हणजे काय? ददाती, त्याला द्या, त्याच्याकडून घ्या. गुह्यम आख्य पृचिते, तुमच्या मनातली गोष्ट सांगा, त्याच्याकडून ऐका. भोगते भोजयचैव, मग त्याला पण अर्पण करा आणि त्याच्याकडून ते दिले ते पण ग्रहण करा. हे मित्राचे काय आहेत? 6 लक्षण आहेत. अशा प्रकारे हे सेवाभाव केला पाहिजे. आणि सेवाभावामध्ये आनंद आला पाहिजे. याच्यामध्ये शेबरी, दुसरा आहे सुदामा आहे, आणि हे 2. आणि तिसरं म्हणजे मैत्रीणमध्ये आदर असला पाहिजे. आदर म्हणजे मित्रांमध्ये भगवंताला सहज नाही घेतला पाहिजे. जेवढं तुमचा आदर असेल तेवढंच तुमचं भगवंताच्या प्रती प्रेम वाढणं, आदर भाव असला पाहिजे. जसं सुग्रीव होता आणि याने काय केलं? लक्ष्मणाच्या प्रती अनादर केला म्हणून वाली पण मार खाल्ला होता. बघा, सुग्रीव म्हटलं, भगवंता मी तुमच्या भरोश्यावर वालीशी युद्ध केलं. आचार्य म्हणतात की भगवंताला माहीत नव्हतं सुग्रीवमध्ये वालीमधला फरक. तर नाही, आचार्य सांगतात की याने लक्ष्मणाच्या प्रती अपराध केला आणि याला दंड देण्यासाठी वालीकून यानं मार खाऊ घातला. आणि मग लक्ष्मणाच्या गळ्यातला हार घेतला आणि सुग्रीवच्या गळ्यात घातला. आणि तेव्हा भगवंताने काय केलं? वालीचा वध केला. तर जेव्हा आपण भगवंताला सहज घेतो किंवा त्यांच्या भक्तांना सहज घेतो तर भगवंत त्याचा दंड करतात. जेव्हा तुम्ही सहज घेतात त्याचे दुष्परिणाम होतात. उदाहरणार्थ, जेव्हा दशम स्कंदाच्या शेवटी भगवंताचे पुत्र होते सांबा, अनिरुद्ध, प्रद्युम्न, हे सगळे एक दिवस ऋषीमुनी आले. वशिष्ठ मुनी, अगस्त्य ऋषी, त्याच्यानंतर नारद मुनी, पर्वत मुनी, दुर्वासा मुनी, असे सगळे ऋषीमुनी त्या द्वारकेमध्ये आले. आल्यानंतर ह्या जे भगवान कृष्णाचे पुत्र होते तर सांबाच्या पोटाला कपडा बांधला आणि ऋषीमुनीकडे गेल्यानंतर म्हणले, हे ऋषीवर, तुम्ही पार तिरकाळदर्शी, तुम्हाला सगळं काही कळतंय, आम्हाला सांगा की ह्या गर्भातून याच्यातून काय निघणार आहे. त्यावेळेस सगळ्या ऋषीमुनींनी काय शाप झाल्या? ह्या गर्भातून एक मुसळ निघल आणि ते तुमच्या यादवकुळाच्या विद्वांसाला नाश कारणीभूत होईल. तर तिथे एकदा शिक्षाष्टपूर्ण एक प्रवचन दिलं होतं. आपण जेव्हा सहजता घेतो त्याचे दुष्परिणाम काय होतात? मित्र भक्त समाजामध्ये, जसं माताजींमध्ये किंवा भक्तामध्ये सहज घेतो तर भगवंत हे शिकवतात की माझे पुत्र भक्तांच्या प्रती अपराध केलं तर त्यांना मी दंड दिल्याशिवाय राहत नाही. तर जे भक्त एका भक्ताला सहज घेते तर त्याला मी काय करेन? त्याला सुद्धा मी काय करेन? दंड दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून विशेष करून आपण भक्त समाजामध्ये आदरभाव असला पाहिजे. दुसरं आदरभावाचं एक दुसरं उदाहरण आहे रोमहर्षण सूत आणि बलरामजी. बलरामजी तीर्थयात्रा गेले नेमिषारण्यामध्ये, सगळे उठले पण रोमहर्षण सूत उठला नाही. का बरं उठला नाही? अरे मला काय उठायची गरज आहे, मला इतिहास पुराण आहे. बलरामजीने पाहिले की अनादर केला, एक तुरणा घेतला आणि त्याचा वध करून टाकला.
तिसरं उदाहरण आहे इंद्र आणि बृहस्पती. इंद्र आपल्या इंद्रतुक्तीमध्ये होता, मदिरापान करायचा, नृत्य बघत, आणि त्यावेळेस बृहस्पती आले. बृहस्पतीला पाहून न पाहिल्यासारखं केलं. त्यावर बृहस्पतीने विचार केला की इंद्र भोग ऐश्वर्यामुळे एवढं लिप्त आहे, त्यानं पाहून न पाहिल्यासारखं करतोय, ते मला ऐश्वर्यहीन होईल. तर आचार्य सांगतात की जेव्हा तुमच्यापेक्षा 3 प्रकारचा व्यक्ती आला तर तुम्ही त्याला आदर दिला पाहिजे. एक वयवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि शीलवृद्ध. वयवृद्ध म्हणजे वयाने जे मोठे आहेत त्यांच्या आदरार्थीच नेहमी उठून राहिलं पाहिजे. जसं दुसरं ज्ञानवृद्ध. ज्ञानवृद्ध त्यांच्या ज्ञानामुळं, जसं सुखदेव गोस्वामी होते ते वयानं लहान होते पण ज्ञानवृद्ध, पण त्या सभेमध्ये कितीतरी वयानं मोठमोठे ऋषी होते, पण त्यांच्या ज्ञानवृद्धाकडे पाहून काय केलं, त्यांना आदर केला होता. आणि तिसरं शीलवृद्ध म्हणजे चारित्र्य संपन्न व्यक्ती, जसं भगवान रामचंद्र होते, कारण की ते शीलवृद्धामध्ये मोडतात. तर हे कॅटेगरीचे जेव्हा तुमच्याकडे लोक येतात, एक ज्ञानवृद्ध, शीलवृद्ध किंवा वयवृद्ध, तर आपण त्यांना आदर दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे. जर नाही दिला तर त्याच्या जीवनातल्या 4-5 गोष्टी कमी होतात. एक तर त्याचं आयु कमी होतं आहे, बल कमी होतं, यश कमी होतं, धन कमी होते, आणि त्याचा मृत्यू आकाशानं होतो, असं भागवतामध्ये अन्य ग्रंथामध्ये याचं डिटेल्स वर्णन केले. म्हणून आपल्याला जेवढं होतं आहे तेवढा आदर सन्मान दिला पाहिजे. तिसरं आहे नारद मुनी आणि नल, कुबेर आणि मणिग्रो. म्हणजे त्या मंदाकिनी नदीमध्ये ते जलविहार करत होते, आणि करीत असताना त्या जेव्हा नलकुबेर आणि त्यांच्यासोबत ज्या स्त्रिया होत्या त्यांनी अंगवस्त्र झाकून घेतले, पण हे जे मणिग्रो आणि नलकुबेर याने काय केलं, त्याला सहज घेतलं नारद मुनी आणि शाप दिला की पुढच्या जन्म तुम्ही वृक्ष व्हा. त्याच्यानंतर शेवटी आहे शिवजी आणि दक्ष प्रजापती. सगळे सभेमध्ये उभा राहिले, एकच राहिले नाही ते म्हणजे शिवजी. आता शिवजी का उभं राहिले नाही, दक्ष प्रजापती? एक तर ते भगवंताच्या ध्यानात एवढे तल्लीन होते की त्यांना बाह्य गोष्टीचा काही फरकच पडला, आणि दुसरं तत्वाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर दक्ष प्रजापतीपेक्षाही सर्वश्रेष्ठ पद आहे ते शिवजींचं आहे. पण दक्ष प्रजापतीनं काय केलं, अरे आता माझं जावई सामशमभूमीत राहतो, अंगाला राख लावतो, गळ्यात साप घालतो, कवट्याच्या माळा घालतो, त्याने काय केलं, अपमान केला. आणि अपमान केला त्याचा दुष्परिणाम काय झाला की तिथे सगळा ते विध्वंस झाला, आणि मग दक्ष प्रजापतीला वीरभद्रानं विध्वंस केला. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण अतिप्रचित अवज्ञा करतो ना, तर ते आपल्या भक्तीत नुकसान होऊ शकतं. म्हणून आपण ज्या भक्त समाजामध्ये राहतो आणि भगवंताची, आता आपण भगवंताची साक्यरस्त करू शकत नाही, पण जे भक्त समाज आहे त्यांच्यासोबत राहताना 4 गोष्टी असल्या पाहिजे. एक मैत्री, विश्वास, सेवाभाव आणि आदर जर राहिला तर साख्य भक्ती भक्तांमध्ये सोपी होती, सहज होती. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीनं सावधरित्या आपला व्यवहार आचार राहायला पाहिजे. कधी कधी काही छोट्या छोट्या चुका होतात, पण त्या चुकावर दुर्लक्ष करून त्याच्या निंदा टवळकी थांबवून शक्यतो प्रयत्न करायचा. आता जसं जसं मी काही पुस्तकं वाचतो, वरिष्ठांचे प्रवचन ऐकतो, तर आपल्याला कळत आहे, मी व्यक्तिगत आत्मपरीक्षण करत राहतो, नाही यार आपल्याकडून खूप चुका झाल्या आणि भविष्यामध्ये ते नको व्हायला. तसंच आपण सुद्धा आपल्या जीवनात नाही का आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आता याच्या पहिल्या ज्या चुका झाल्या ठीक आहे, अज्ञानामध्ये झाल्या किंवा कळत न कळत झालं, पण याच्या पुढची जी डिलिंग आहे, कठोपनिषद मी वाचवतो, सुरस्य धारस्य, जे भक्तीचा मार्ग आहे ना, तान्यबोध, उत्तिष्ठ जागृत हो, तान्यबोधा, की उत्तिष्ठ जागृत हो, काय सुरस्य धारस्य, नग्न तलवारीसारखं चालणार भक्तीच्या मार्गामध्ये. आपण त्याला सहज घेतलं तर कधी आपण कुठे जाईल याचा आपल्याला काहीच गॅरंटी नाही. म्हणून भक्तीचा मार्ग, एक वाक्य ऐकलं असेल, तुम्हीच आहे तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तुम्हाला इथं प्रोत्साहन, प्रेरणा दिल्या जाते, पण तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याला आत्मसात करून त्याला इम्प्रूव्हमेंट करून जेव्हा जेव्हा तुम्ही करता, तर ही भक्ती आपल्याला सहज सोपं होईल, सरळ होईल, आणि आपल्याला ह्याच जन्मामध्ये भगवंताची प्राप्ती होईल. म्हणून हे साख्यरस भक्ताच्या स्तरावर आणि भगवंताच्या स्तरावर, जेव्हा तुम्ही भक्तांशी साख्यरस स्थापन करता, भक्तांशी मैत्री व्यवहार करता, तेव्हा भगवंताशी सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, साख्यरस भक्ती तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. अन्यथा दुसरा कोणताही पर्याय नाही. तुम्ही म्हणतात मी भक्तांना इथं मला काही घेणे देणं नाही, मी भगवंताशी करेन, तर भगवंत तुमच्या चुका सांगणार नाही, भगवंत तुमचे आदान प्रदान करणार नाही, कारण आपण एवढे शुद्ध नाहीत, पवित्र नाहीत की त्यामुळे भगवंताला आपण जिंकू शकतो. पण भक्तांना जर जिंकलं
भक्तांची सेवा केली, आदर केली, मैत्री केली, सेवाभाव ठेवला, तर निश्चित भगवंत आपल्याला काय करेल, भक्ताच्या माध्यमातून त्यांची कृपा देतील आणि एक दिवस भगवंतसुद्धा आपल्याशी आदान प्रदान करते. म्हणून इथे शेवटचा श्लोक आहे, प्रतिज्ञातव गोविंदे नमे भक्त्या प्रणश्यती स्मर्त्या स्मर्त्या प्राण्य संधाराम्यम. त्याच्यामध्ये ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, प्रतिज्ञातव गोविंद नम भक्त प्रणश्यती. मी अशी प्रतिज्ञा करतो, माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. पण कोण्या भक्ताचा? 4 गोष्टी, मैत्री, त्याच्यानंतर विश्वास, सेवाभाव आणि आदर. अशा भक्त जर त्याच्यामध्ये हे 4 क्वालिटी आली तर भगवंतामध्ये नमे भक्त्या प्रणश्यती, माझ्या भक्ताचा कधी नाश होऊ शकत नाही. म्हणून मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही जातात ना, तर ह्या 4ही गोष्टी पाहायला भेटतात. एकतर सेवाभावामध्ये जर गडबड झाली, पुन्हा दुसरं विश्वास, पहिले भगवंतावर विश्वास पाहिजे, सेवाभाव आणि आदर जर राहिलं तर ते सफल होतं, नाही तर विफल होऊन जातं. तर हे सूत्र दिलेलं आहे आणि आपण सूत्र आपल्या जीवनात आत्मसात केलं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम.